नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला येत राहील। तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे वसु आत्या आणि मंजू ह्या दोघीसुद्धा मिळून काव्य आणि नंदिनीला टोचून बोलत असतात आणि मग त्यांचे नवरे म्हणजेच जीवा आणि पार्थ कशा प्रकारे वसु आत्या आणि मंजू आत्या दोघींना सुद्धा तो विषय बंद करा असं सांगून टाकतात। चला मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग एपिसोडला। आजच्या भागात काव्याबरोबर बोलून जीवा हा टेरेसवरून खाली उतरून येत असतो आणि आता त्याच्याच समोरून रम्यासुद्धा येत असते। पण आता मात्र जीवाचं रम्यावरती लक्ष नसतं आणि रम्याचं सुद्धा जीवावरती लक्ष नसतं। ते दोघंजण आपापल्या नादातच वरती येत असतात। आता अचानक जीवा हा रम्याच्या समोर येऊन उभा राहतो। त्याबरोबर रम्या ही जीवाला विचारत असते, अरे जीवा, तू आणि टेरेसवर? इतक्यात आता तो तिला काही उत्तर देणार तेच त्या ठिकाणी काव्य आलेले असते आणि आता काव्या ही काही न बोलता रागारागात धावत तिथून उतरून खाली जात असते। आता काव्य ही अशी खाली जात असताना बघून रम्याला प्रश्न पडतो, अरे ही अशी काय काही न बोलता कशी गेली? आणि मग ती जीवाला म्हणते, तुम्ही दोघं गच्चीवर काय करत होतात? आता इतका फालतू प्रश्न रम्याने विचारलेला असतो की हे ऐकून जीवाला रम्याचा राग येतो आणि मग तो रागानेच रम्याकडे बघत असतो। तर आता लगेचच रम्या ही स्वतःचे शब्द आवरते आणि जीवाला म्हणत असते, अरे म्हणजे मला म्हणायचं होतं की तिचं ठीक आहे, गेली असेल ती गच्चीवर, तिला सफोकेशन झालं असेल, इथलं वातावरण बघून तिला जरा जमलं नसेल, पण तुझं काय, तू का गच्चीवर गेला होतास? त्यावर जीवा सांगतो, ते मी तिला हेच समजवायला गेलो होतो की तू टोकाचा निर्णय काही घेऊ नकोस, चुकीचं काही ठरवू नकोस, म्हणून मी गच्चीवरती गेलो होतो। आता हे ऐकून लगेचच रम्याला राग येतो। रम्या विचार करायला लागते, याचा अर्थ हा जीवासुद्धा त्या काव्याला हेच समजावतोय की तू वेगळी होऊ नको, डिवोर्स घेऊ नकोस। आता काव्या ही तिच्या रूममध्ये आलेली असते आणि ती रडत रडत बेडवरती बसलेली असते, कारण आता तिला जीवाचे सगळे बोललेले शब्द हे आठवत असतात। तिला आठवत असतं की जीवाने तिला सांगितलेलं होतं की काव्या, आता सगळं संपलंय, आता काहीच शिल्लक नाही आहे, माझा तुझ्यावरती काही हक्क नाही आहे आणि तुझासुद्धा माझ्यावरती काहीच हक्क नाही आहे। इतक्यात त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते। आता नंदिनी ही काव्याला अशी रडताना बघते आणि लगेचच तिच्या खांद्यावरती तिला समजावण्यासाठी हात ठेवायला जात असते। पण आता मात्र काव्या ही चिडलेली असते आणि ती नंदिनीला म्हणते, ताई प्लीज नको येऊस माझ्याजवळ आणि मला ना काहीच समजवायला नको जाऊस, कारण काय आहे ना, तू मला समजवायला येशील, काहीतरी उपदेश देशील आणि मला ते नाही ऐकायचं आहे, मी पुन्हा काहीतरी बोलेन, आपण मगापासून तेच खूप वेळा केलं आहे, आता बास। त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, काव्या काय बोलतेस तू, कळतंय का तुला? आणि अगं तू फक्त एकट्यात तुझ्या बाजूने विचार करतेस, जरा सर्वांच्या बाजूने विचार कर ना। तुला कळतंय का, जशी तुला माझ्या आधाराची गरज आहे ना, तशीच मलासुद्धा तुझ्या सपोर्टची गरज आहे। तू या गोष्टीचा विचार का नाही करत, हे तू लक्षात का नाही घेत आहेस? मी जसं तुला हे समजावते ना की काव्या सगळं नीट होईल, सगळं व्यवस्थित होईल, तसंच मी तेच माझ्या मनाला सुद्धा समजावलं आहे। मी सुद्धा या सगळ्यासाठी अजून पूर्ण तयार नाही आहे गं, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करते, तू सुद्धा प्रयत्न कर ना। तुला माहिती आहे या सगळ्यामध्ये एक आपल्या दोघीत साम्य गोष्ट काय आहे, ती म्हणजे आपल्या दोघींचंही लग्न आपापल्या मनाच्या विरुद्धच झालेलं आहे, पण तरीसुद्धा मी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधते। मी डिवोर्स हा एक ऑप्शन सोडून बाकीचे सगळे ऑप्शन अनुभवण्याचा, एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करते, पण तुझं तसं नाही आहे, तू फक्त एकच मार्गावर अडून बसली आहेस। त्यावर मात्र आता काव्या ही नंदिनीला सांगत असते, ताई, कारण तोच ऑप्शन बरोबर आहे, आपण जर ते केलं ना तरच आपल्या चौघांचीही आयुष्य सुखी होणार आहेत। वेगळे होऊयात ना आपण, तू आणि जीवा वेगळे हो, मी आणि पार्थ वेगळे होतो, त्याच्यानंतर मग तू आणि पार्थ लग्न करा, हवं तर तुम्ही दोघं जण तुमचं आयुष्य पुन्हा व्यवस्थित सुखाने चालू करा आणि मी आणि जीवा। आता मी आणि जीवा एवढं बोलून काव्य गप्प राहते। मग ती पुन्हा म्हणते, आपण चौघं वेगळे होऊया, मी पार्थना घटस्फोट देते, तू जीवांना घटस्फोट दे। त्याबरोबर आता नंदिनी ही तिने मी आणि जीवा हा शब्द म्हटल्यावर तिच्याकडे बघत राहिलेली असते। तर पुन्हा आता काव्या ही सांगत असते, अगं ताई, मी काय बोलते, ऐक ना तू व्यवस्थित माझं, मी आणि पार्थ, तू आणि जीवा वेगळे व्हा, मग तू आणि पार्थ लग्न करा, तुम्ही तुमच्या नवीन आणि सुखी आयुष्याला पुन्हा एकदा सुरुवात करा।
मधले हे जे काही दिवस आहेत, हे जे काही सगळं घडून गेलं आहे ना, ते सगळं तुम्ही विसरून जा, काहीच लक्षात ठेवू नका. आणि राहिला प्रश्न माझा आणि जीवाचा ना, तर आम्ही बघून घेऊ आमचं पुढच्या आयुष्यात काय करायचं आहे, हे आम्ही ठरवू आमच्या. त्याबरोबर आता मात्र नंदिनीला काव्याचं हे सगळं बोलणं ऐकून राग येत असतो. तिला अजिबात पटत नसतं काव्याचं बोलणं. आणि मग नंदिनी काव्याला म्हणते, बास काव्य, तू काय बोलतेस? तुला कळतंय का की उगाच बोलायचं म्हणून आता तू काही बोलत चाललीस? आपल्याला वाटलं म्हणजे ते लगेचच्या लगेच सगळ्यांना सांगून टाकायचं असं नसतं. प्रत्येक वेळेस आपल्या स्वतःचाच विचार नाही करायचा काव्या. तू जे बोलतेस त्याबद्दल जीवाना काय वाटतं, पार्थला काय वाटतं, याचा विचार केलायस का तू? त्याबरोबर आता काव्या ही म्हणत असते, ताई जर तू हो बोललीस ना तर पार्थना मी समजावेन, मी बोलेन त्यांच्याशी. आता हे ऐकून आता मात्र नंदिनी ही तिला म्हणत असते, काय बोलतेस तू काव्या? त्यावर काव्या म्हणत असते, ताई ऐक, तू तुझा निर्णय सगळ्यांसमोर सांगितलास ना आणि तू त्याच्यावर ठाम आहेस असं सुद्धा तू म्हटलंस. मग आता मी सुद्धा माझा निर्णय सगळ्यांसमोर सांगणार आहे. मी सुद्धा माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि मी माझा निर्णय बदलणार नाही आहे. कळलं तुला? एवढं बोलून आता काव्या ही गप्प राहिलेली असते. तर नंदिनी तिला म्हणत असते, बरोबर, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस, पण तुझ्या या निर्णयामुळे किती जणांचं नुकसान होणार आहे तुला माहिती आहे? तू एकदा विचार केलास घटस्फोटाबद्दल? पार्थचं काय मत आहे, जीवांचं काय मत आहे, त्यांना या सगळ्यामुळे काय वाटेल, विचार केलास? त्याबरोबर आता मात्र काव्या काही बोलत नसते. तर नंदिनी ही तिला सांगते की आई बाबा आपल्याला घ्यायला येणार आहेत. आता हे ऐकून काव्या खूप खुश होते. तिला वाटत असतं की आई बाबा आपल्याला कायमचे घ्यायला येणार आहेत आणि त्यामुळे ती म्हणत असते, येस, थँक गॉड, आई बाबांना तरी आपल्याबद्दल काहीतरी वाटलं, त्यांना आपली अवस्था कळली. खरंच एकदाच ते घ्यायला येऊ दे, त्यांनी तरी गट्स दाखवले आपल्यासाठी. त्यावर नंदिनी काव्याला सांगते, काव्या, आई बाबा आपल्याला कायमचे घ्यायला नाही येणार आहेत. आई बाबा हे आपल्याला फक्त मांडव परतनीच्या कार्यक्रमासाठी घ्यायला येणार आहेत. त्याबरोबर आता हे ऐकून लगेचच काव्या पुन्हा उदास झालेली असते आणि ती गप्प उभी असते. ती खूप नाराज झालेली असते. त्याबरोबर नंदिनी ही काव्याला म्हणते, काव्या सावर स्वतःला आणि चल आता लवकर खाली जेवायला ये, सगळेजण तुझ्यासाठी थांबलेत, सगळेच तुझी वाट बघतायत काव्या. त्याबरोबर आता काव्या नंदिनीला काहीच उत्तर देत नाही. आता मात्र नंदिनी एवढं सांगून तिकडनं निघून गेलेली असते. त्याबरोबर काव्या ही मनातल्या मनात म्हणत असते, नाही, मी नाही येणार परत इकडे. एकदा का आई बाबा घेऊन गेले ना मला की परत कधीच नाही येणार आहे मी इकडे, ठरलं आहे माझं. तर दुसरीकडे आता वसू आणि मंजू ह्या दोघीजणी स्वयंपाक बनवत असतात. तर आता इकडे वसू म्हणत असते, सगळं काही आपल्यालाच करावं लागतं. तर मंजू तिला सांगत असते, हो ना, घरामध्ये 2-2 सुना आल्यात, पण तरीसुद्धा ही मालिनी वहिनी सगळं काही आपल्याकडूनच करून घेत असते. मला लई राग येतोय, मला अजिबात नाही आवडत आहे. त्याबरोबर लगेचच आता वसू तिला म्हणत असते, अगं असू देत गं, आपण त्या दोघींच्याही आयुष्याला अशी जी काही फोडणी दिली आहे त्यामुळे सध्या दोघींनाही ठसका लागला आहे चांगला. हे काय आता आपल्याला फक्त हलवतच बसायचं आहे. त्याबरोबर पुढे आता वसू म्हणत असते, जाऊ देत, बनवूया आपण स्वयंपाक. तर मंजू म्हणत असते, आणि त्या कल्पनाचं काय, हल्ली खूपच कामचोरपणे वागायला लागली आहे ती, किती सुट्ट्या घेत असते. आता तर ना यावेळेस मी तिचा पगारच कापणार आहे, खूप झालं आता तिचं. त्याबरोबर लगेचच आता वसू म्हणत असते, अगं तिच्यापेक्षा आपली काव्या कामचोर झालेली आहे, बघतीयस ना, मी मघाशी तिला म्हटलं होतं की जरा मला भेंडी चिरून दे, तर मला म्हणाली की काय तर माझे नेल आर्ट खराब होतील. इतक्यात आता त्या ठिकाणी रम्या आलेली असते आणि रम्या ही त्या दोघींनाही विचारत असते, काय बोलताय तुम्ही माझ्याबद्दल? त्याबरोबर लगेचच आता काही नाही गं असं मंजू तिला म्हणत असते. त्याबरोबर रम्या ही आईला म्हणत असते, मी जरी किचनमध्ये काम करत नसेल नाही तरीसुद्धा घरात मी बरंच काही काम करत असते. घरात कुठे काही नवीन सापडतंय का, काही नवीन कळतंय का, याच्या मागमुसावरच मी असते. त्याबरोबर लगेचच आता तिला विचारते वसू, मग तुला काही कळलं का? त्याबरोबर रम्या म्हणत असते, नाही म्हणजे असं तसं नवीन तर काही अजून सापडलेलं नाही आहे मला. त्याबरोबर लगेचच आता वसू तिला म्हणत असते, नाही ना सापडलं नवीन? मग त्याबरोबर लगेचच आता इकडे रम्या म्हणत असते, पण एक छोटीशी आणि क्षुल्लक गोष्ट मला कळली आहे आणि ती म्हणजे आज ना टेरेसवरती काव्या गेली होती आणि काव्याच्या मागोमाग जीवासुद्धा टेरेसवरती गेला होता. त्याबरोबर आता लगेचच मंजू विचारते, काय जीवासुद्धा टेरेसवर गेला होता? ते दोघं एकत्र टेरेसवर कशासाठी गेले होते? त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणत असते, अगं तो जीवासुद्धा त्या काव्याला हेच समजावायला गेला होता की तू काही चुकीचं वागू नकोस, टोकाचा निर्णय वगैरे घेऊ नकोस. त्याबरोबर लगेचच आता वसू म्हणते, मग आता आपण काय करायचं? त्याबरोबर रम्या म्हणत असते,
प्लॅन चेंज आई. त्याबरोबर प्लॅन चेंज हे ऐकून वसू आणि मंजू दोघींनाही आश्चर्य वाटतं की आता नेमकं रम्या करणार तरी काय. आता रम्या गॅसवरती ठेवलेल्या भेंडीच्या भाजीमध्ये खूप जास्त तिखट घालत असते. वसू तिला म्हणत असते, अगं रम्या काय करतेस, किती तिखट टाकणार आहेस. त्यावर रम्या ही तिला म्हणत असते, असंच त्या काव्याबरोबर वागताना सुद्धा तू असंच एक्स्ट्रीम लेवलचं तिखट वागायचं आहे साई, खूप, ह्याच्यापेक्षाही खूप जास्त. त्यानंतर ते आता साखर घेते आणि साखरसुद्धा भेंडीच्या भाजीत टाकते. मंजू तिला म्हणत असते, अगं काय करतेस तू हे रम्या, भेंडीत कोणी साखर टाकतं का. त्यावरती म्हणत असते, आणि मी असंच तिच्याशी गोड गोड बोलून ह्या पाकासारखंच तिला डिवोर्स घ्यायला भाग पाडेन, तिचा डिवोर्सचा निर्णय अजून मजबूत बनवेन. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते की म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने पंखाखाली घेतल्यासारखं करायचं, कळलं तुला. त्याबरोबर आता लगेचच आई म्हणते, ठीक आहे आता आपण असंच करू आणि त्या काव्याला डिवोर्स घ्यायला भाग पाडू. तर दुसरीकडे आता सगळे कुटुंब एकत्र जेवायला बसलेले असतात. वातावरण हे छान आनंदाचं असतं, सगळेजण शांत बसून जेवत असतात. तर आता मालिनी म्हणत असते, अरे वा भेंडीची भाजी छान दिसते, मला जरा देता मंजूताई. त्याबरोबर मंजू म्हणत असते, अगं वहिनी ती भाजी फक्त छान दिसते, छान नाही आहे ती भाजी. लगेचच तिथे आता मालिनी म्हणते, हो असं का बोलताय, वसुताईंनी बनवलेली भाजी आहे म्हणजे भाजी चांगलीच असेल. त्याबरोबर मंजू म्हणत असते, अगं हो वसुताईने भाजी चांगलीच बनवली होती पण रम्याने ती खराब केली ना. त्याबरोबर लगेचच आता यांची ही चर्चा सुरू असेपर्यंतच मुद्दामून वसू ही जीवाला म्हणते, अरे जीवा असं काय करतोयस, बघ ना नंदिनीच्या ताटामधला शिरा संपलाय, तिला शिरा दे. त्याबरोबर लगेचच आता जीवा हा नंदिनीच्या ताटामध्ये शिरा वाढतो. त्याबरोबर मुद्दामून आता वसू ही म्हणत असते की काय आहे, बायकोला काय हवं काय नको, आपली बायको व्यवस्थित जेवते की नाही, या सगळ्यावरती तिच्या नवऱ्यानेच लक्ष द्यायचं असतं. त्याबरोबर लगेचच आता इकडे मंजूचा नवरा म्हणायला लागतो की हे बरोबर बोललात तुम्ही वसुताई, पण काय आहे ना आमची बायको आम्ही एक घास खाईपर्यंत अगदी डायरेक्ट वरण भातावरतीच पोहोचलेली असते. त्याबरोबर सगळेजण तिकडे हसायला लागतात. तर आता मात्र हे ऐकून मंजूला राग येतो आणि मग ती तिच्या नवऱ्याला म्हणत असते, ओ तुम्ही गप्प बसा आणि गुपचूप जेवून घ्या. त्याबरोबर लगेचच तिचा नवरा हा काही न बोलता हसतो आणि मग जेवायला सुरुवात करतो. त्याबरोबर आता लगेचच वसुत्या ही नंदिनीला म्हणत असते, बरं का नंदिनी, तुला माहीत आहे का आमच्या जीवाला खाण्यापिण्याची खूप हौस आहे, तू ना वेगवेगळे पदार्थ बनवत जा त्याच्यासाठी. आणि काव्या तुलाही सांगते, आमच्या पार्थचं मात्र तसं काही नाही आहे, तू त्याच्या ताटात जे वाढशील ना ते तो काही न बोलता गपचूप आपलं खाऊन घेतो, त्याला काही फरक पडत नाही. त्याबरोबर आता लगेचच मंजू म्हणत असते, नंदिनी तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर जीवाचं प्रेम मिळवायचं आहे तर त्याचा मार्ग पोटातून असणार आहे, त्याला खाण्यापिण्याचे पदार्थ खूप आवडतात. त्याबरोबर आता जीवाला ठसका लागतो प्रेम हा शब्द ऐकून आणि मग आता लगेचच जीवासाठी नंदिनीसुद्धा पाण्याचा ग्लास पुढे करते आणि काव्यासुद्धा. पण आता पार्थ काव्याकडून पाणी न घेता नंदिनीच्या हातातला ग्लास घेतो आणि पाणी प्यायला लागतो. त्यानंतर आता लगेचच पुढे वसुत्या ही म्हणत असते की काय आहे आपल्या नवऱ्याला काय हवं नको हे सुद्धा आपल्यालाच बघायला हवं ना. त्याबरोबर लगेचच पुढे मालिनी म्हणत असते, हो ना बरोबर बोलताय तुम्ही वसुताई, शेवटी नवऱ्याच्या पोटातूनच त्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. आता हे सगळं ऐकून काव्याला राग येतो आणि काव्या ही तिकडनं रागारागात उठून निघून जाते. आता काव्या ही निघून गेल्याबरोबर लगेचच आता वसुत्याला राग येतो आणि वसुत्या ही मालिनीला म्हणत असते, काय ग मालिनी, मोठी सून म्हणून करून आणलीस ना तू हिला देशमुखांची, मग ही अशी काय प्रत्येक गोष्टीत ही अशी निघून कशी जाते. आणि आता तर आपण फक्त जीवा आणि नंदिनीला चिडवत होतो, मग तरीसुद्धा हिला अशी तडकाफडकी ताटावरून उठून जाण्याची काय गरज होती. त्याबरोबर आता मात्र मंजू म्हणत असते, अगं ताई मला काय वाटतं आपण फक्त जीवा आणि नंदिनी यांनाच चिडवत होतो ना म्हणून तिला राग आला असेल, आपण पार्थला आणि तिला काही बोललोच नाही ना. त्याबरोबर लगेचच इकडे वसुत्या ही नंदिनीला म्हणायला लागते, काय ग नंदिनी तुमच्या घरीसुद्धा हे असंच आहे का, कधीही उठायचं, चालत चालत जेवायचं, उभ्या उभ्या ब्रश करायचा, कधीही रात्री 2 वाजता उठून कॉफ्या प्यायच्या, घरचं जेवण नाही आवडलं तर हॉटेलमधून पिझ्झा वगैरे काहीतरी मागवून खायचं. हे बघ तसलं काही असेल तर आमच्या घरी हे असं काही चालत नाही हा, आमच्या घरी सगळ्यांनी जेवायचंच असतं. माझ्या सासरी जर मी असं वागले असते ना तर माझ्या सासूने चांगलं लाकड्याने जाळलं असतं मला. त्याबरोबर हे सगळं ऐकून बिचाऱ्या नंदिनीला वाईट वाटतं आणि ती रडत असते आणि मग ती
लगेचच वसुहत्यांना म्हणते, वसुहत्या मी खरंच तुमची माफी मागते, पण काव्या खरंच अशी नाही आहे, ती खरंच खूप चांगली आहे, मोठ्यांचा खूप आदर करते ती, पण सध्या हे जे काही घडलं आहे ना त्यातून तिला सावरायला तुम्ही थोडा वेळ द्या ना. त्याबरोबर वसुहत्या म्हणत असते, अगं तू हात जोडून काय उपयोग होणार आहे, तुझी बहीण शेवटी तिला जे वागायचं आहे तेच वागणार आहे ना. मग तुमच्या घरी हेच संस्कार आहेत का गं, कधीही लोळत पडायचं, कधीही काहीही करायचं. आता मात्र बिचाऱ्या नंदिनीला खूप वाईट वाटत असतं, पण तरीसुद्धा ती वसुहत्याला उलटं उत्तर देत नसते, ती ऐकून घेत असते. त्याबरोबर आता मात्र जीवाला सहन होत नाही आणि जीवा म्हणत असतो, बास पुरे कर वसुहत्या, अगं किती बोलशील तू, काव्याला बोलत होतीस, काव्यावरून तू नंदिनीला का बोलायला लागलीस, संस्कार वगैरे काढायची काय गरज आहे आपल्याला, त्यांचे राहू देत ना, गेली ती निघून, ठीक आहे. आणि उगाचच्या उगाच का आपण इतकी चर्चा करतो या एकाच विषयावर, लग्न झालं ना ते, आता काहीतरी दुसऱ्या विषयावरती बोलूयात ना आपण. नाहीतर त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे की आपण कोणीच काही नको बोलायला, गुपचूप बसूया आणि जेवून घेऊया आणि आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन आराम करूया. त्याबरोबर लगेचच वसुहत्या ही मालिनीला म्हणायला लागते, बघितलंस ना मालिनी, अगं काल आल्या तुझ्या सुना तर लगेच तुझे मुले तुझ्या सुनाच्या बाजूने बोलायला सुद्धा लागले, आता एका महिन्यात घर जावई नाही झाले म्हणजे मिळवलं. त्याबरोबर लगेचच पार्थला राग येतो आणि पार्थ म्हणतो, बाद झालं, काय चाललं हे तुझं वसुहत्या, आलेल्या दिवसापासून बघतोय काव्याच्या पाठी तू हात धुवून पडलेली आहेस, सतत तिला बोलत आहेस, कशासाठी. त्याबरोबर लगेच वसुहत्या म्हणत असते, अरे पण त्याबरोबर मालिनी तिला म्हणते, वसुताई तुम्ही प्लीज जरा शांत व्हा, आणि का उगाच तुम्ही सारखी सारखी चिडचिड करता, आणि आपण आपल्या मुलांची लग्न लावून देतो म्हणजे फक्त काही आपल्यासाठी सुना नाही आणत, तर त्यांच्यासाठी जोडीदारसुद्धा आणतो ना. आणि मी तर माझ्या मुलांना माझ्या सुनांच्या ताब्यामध्ये देऊन टाकणार आहे, जाऊ देत ना त्यांना, जगू देत त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने, राहू देत ना त्यांना निवांत, त्यांना जगू द्या आरामात, कशाला प्रत्येक वेळेस आपण मध्ये मध्ये आलोच पाहिजे त्यांच्या. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून पुन्हा एकदा वसूला राग येतो आणि वसू ही पुढे काही बोलायला जाणार तेच लगेचच पुन्हा पार्थ म्हणत असतो, वसुहत्या नको ना विषय वाढवूस, तर जीवा म्हणत असतो, आणि वसुहत्या तू एवढं काव्याला आणि नंदिनीला सतत टोचून टोचून बोलत असतेस, तुलासुद्धा एक मुलगी आहेस ना गं, तिलासुद्धा उद्या सासरी जायचंच आहे, तरी मग. त्याबरोबर आता लगेचच वसुहत्या म्हणते, माझी रम्या जर अशी वागली ना तर मी तिचं थोबाड फोडेन. त्याबरोबर पार्थ म्हणतो, बास, इनफ इज इनफ ना, झाले तेवढे तमाशे पुरे झाले, आता गपचूप सगळ्यांनी जेवून घ्या. त्याबरोबर लगेचच सगळेजण जेवायला सुरुवात करतात. तर लगेचच आता मालिनी ही पार्थला म्हणते, पार्थ जा बघ काव्याला, तिलासुद्धा जेवायला घेऊन ये. त्याबरोबर लगेचच हो आई एवढं म्हणून पार्थ हा काव्याला बोलवण्यासाठी तिच्या खोलीच्या दिशेने निघून गेलेला असतो. तर आता वसूला मात्र या सगळ्यामुळे खूप राग आलेला असतो, तर नंदिनीला मात्र थोडं सुख वाटलेलं असतं, कारण जीवाने म्हणजे तिच्या नवऱ्याने तिची बाजू घेतलेली असते. तर जीवाला मात्र काव्याबरोबर एवढं तोडून वागल्याचं थोडं वाईट वाटत असतं, पण तरीसुद्धा तो स्वतःला काहीच फील केलेलं नाही आपण असंच दाखवत असतो. तर दुसरीकडे आता काव्य ही रूममध्ये आलेली असते, काव्याने रूममधल्या वस्तुकांची मस्त तोडफोड केलेली असते, आणि मग शॉवर खाली जाऊन ती शॉवर चालू करून तशीच उभी असते. तर दुसरीकडे आता जीवा हा मस्त दारू पीत असतो आणि त्याने खूप ओव्हर ड्रिंक केलेलं असतं. तर इकडे आता पार्थ हा काव्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि काव्याला तो समजावणार, तोच काव्यास सुरुवात करते, पार्थ घेऊयात ना आपण घटस्फोट, होऊया आपण वेगळे, प्लीज, अहो मोकळे होऊ आपण सगळे, या सगळ्यातून सुटून जाऊ. आणि मग आता ती पार्थ समोर हात जोडते आणि बिचारा पार्थ मात्र काहीच बोलत नसतो, तो तसाच तिच्याकडे बघत असतो. तर आता ड्रिंक करून जीवा हा घरी आलेला असतो आणि चुकून त्याचा हात हा एका शोपीसला लागतो आणि ते शोपीस खाली पडून आवाज झाल्यामुळे त्या ठिकाणी मालिनी आलेली असते. आता मालिनी लगेचच नंदिनीला विचारते, नंदिनी जीवा आला का गं. आता मात्र नंदिनी काहीच बोलत नाही आणि ती घाबरलेली असते. त्याबरोबर हा एपिसोड मात्र इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मात्र आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील. त्याचबरोबर कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला काय वाटतं, हे नातं टिकवण्याचा जो काही निर्णय नंदिनीने घेतलेला आहे तो योग्य आहे की काव्या जे काही नंदिनीला सांगते की आपण चौघही वेगळे होऊ, म्हणजे चौघही मोकळे होऊ, तुम्हाला काय बरोबर वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ मित्रपरिवारांबरोबर त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा असाच आपल्या व्हिडिओंचा आनंद घेता येईल. धन्यवाद.